तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स अधिक मास सर्वांसाठी खास। धोंड्याच्या महिन्यात चांदीची खास खरेदी। चांदीची खरेदी म्हणजे शुभतेची सुरुवात। पूजा, भेटवस्तू किंवा घरातील खास प्रसंगांसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास रेंज उपलब्ध। आकर्षक डिझाईन्स, आकर्षक फिनिशिंग, विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार गुणवत्ता। या अधिक मासात आपल्या लाडक्या जावयाला द्या रुपेरी वाण। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, गुरुद्वारा रोड, कोपरगाव। आजच भेट द्या आणि शुभ खरेदीचा आनंद घ्या। कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील मान्सूनपूर्व नाले सफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाले सफाई स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली। जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर संबंधित नाल्यांवर पाणी साचण्याच्या समस्या यापूर्वी अनेकदा दिसून आल्या होत्या। त्यामुळे संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नगरपालिकेने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित नाल्यांमधील घाण, कचरा व साचलेला गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे। या मोहिमेअंतर्गत गोकुळ नगरी पूल ते नदीपर्यंत असलेल्या खंदक नाल्यासह आढाव वस्ती ते खडकी परिसरातील प्रमुख नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला। नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व इतर घाण काढून टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे। आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेमध्ये विविध विकासात्मक व नागरिकाभिमुख मोहिमा राबविण्यात येत आहे। त्यातून नागरिकांना अपेक्षित समस्या दूर होण्यास मदत होत आहे। शहर स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नगरपालिका प्रशासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई अत्यंत व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी। कोणत्याही ठिकाणी गाळ किंवा कचरा शिल्लक राहू नये अशा स्पष्ट सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचंही नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितलंय। याप्रसंगी नगरसेवक, पदाधिकारी तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व सगळ्या नाल्यांची साफसफाई करत असतो। याही वर्षी नाल्यांची सफाई चालू केलेली आहे। आज आपण खंदक नाल्यापासून सुरुवात केलेली आहे। खंदक नाला असेल, खडकीचा नाला असेल, शारदा नगर मधले नाले, काही इंडोर गेम हॉल जवळचे नाले, हे सगळे नाले आज आपण स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे। जिथं जिथं मशिनरीने ते नाले साफ होतील ते मशिनरीने नाले साफ करायला लावले आहे। आणि जिथं काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे मशिनरी जाणार नाही त्या ठिकाणी माणसांकडून ते नाले साफ करून घेणार आहे का, जेणेकरून का पावसाळ्यातलं जे ग्रामीणचं जे पाणी जास्ती येतं आणि मग इकडं शहरात आमच्या भागांमध्ये जे पाणी घुसतं तर ते घुसू नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। कारण याकरिता लक्ष देण्याकरता उपनगराध्यक्ष, सभापती आणि सगळेच नगरसेवक स्वतः लक्ष देऊन हे काम करून घेत आहेत। आता एका भागातले प्रश्न आपण सोडत चाललेलो आहे। बऱ्याच ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम चालू झालेले आहे। या वर्षी थोडासा त्रास होणार आहे, कारण जोपर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम होत नाही तोपर्यंत नवीन गटारी करणं किंवा तिथल्या अडी अडचणी सोडवणं थोडस अडचणीचं झालेलं आहे। म्हणून तिथले जे स्लोप आणि ते बघून आपण तिथल्या पण अडचणी सोडवण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। औषध फवारणीचा विषय असा होता का जो पूर्वीचा कॉन्ट्रॅक्टर होता तो आता सभापती पण बरोबर आहे, बऱ्याच वेळा त्याला आम्ही निरोप दिला, पत्र दिलं, पण तो स्वतः हजर न झाल्यामुळे आम्ही गेल्या 15 दिवसापासून नगरपालिकेमार्फत ती फवारणी चालू केलेली होती। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ते करून घेत होतो। आता नवीन टेंडर झालेलं आहे, लवकरच 1-2-3 दिवसात ते काम पण चालू होणार आहे आणि सर्व शहरात दर महिन्याला आपण फवारणी करणार आहोत। निदर्शनात असं आलं की ज्या मोठे ओपन स्पेस असतात तिथे काही नागरिक कचरा आणून टाकतात, तिथे कचरे लीक्स असतात, अशांना आपण काय सूचना करतो? शहरातील सर्वच नागरिकांना आम्ही सूचना करू इच्छितो की जी घंटागाडी आपल्या दारात येते त्या घंटागाडीतच ओला कचरा, सुका कचरा आपण सेपरेट करून टाकला पाहिजे। कारण ओपन स्पेस मध्ये कचरा टाकून आपणच आपलं शहर खराब करतो आहोत। तर मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की ओला कचरा, सुका कचरा हा फक्त घंटागाडीतच टाकला पाहिजे। आता लवकरच अजूनही घंटागाड्या वाढणार आहे नवीन टेंडर मध्ये। त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या करता जे रोड स्वीपिंग मशीन असेल, डस्ट कलेक्टर असतील, हे सगळेच नवीन टेंडर मध्ये आपण ऍड करून घेतलेले आहे आणि 1 महिनाभरात ते पण काम चालू होणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शहराची स्वच्छता होईल। त्याचप्रमाणे
ज्यांचे प्लॉट वर काम झालेलं नाही अशाही नागरिकांना मी आव्हान करतो की त्यांनी आपल्या प्लॉटवरच्या काट्या आणि इतर गबाळ लवकरात लवकर काढून घ्यावे. तसं नगरपालिकेने आव्हान पण केलेलं आहे आणि आता लवकरच आपण एक नोटीस पण देणार आहोत की ज्याने त्याने आपल्या आपल्या प्लॉटवरचे काट्या आणि गबाळ काढून घ्यावे. ते न काढल्यास नगरपालिका स्वखर्चाने त्या काट्या काढून ते जो येणारा खर्च आहे तो त्या प्लॉट धारकाच्या नावावर टाकणार आहोत. तर हे झालं ओपन स्पेसचं. तर काही ठिकाणी अशा देखील जुन्या इमारती बिल्डिंग आहे, पावसाळ्याच्या वेळेस घटना घडतात. अशांना काय? धोकादायक इमारतींना ही नोटिसा दिलेल्या आहे तर त्यांनी त्या जागा खाली करून त्या बिल्डिंग आपण उतरवून घ्याव्या किंवा त्याची डागडुजी करावी. आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे, त्या दृष्टीने कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने ग्रामीण भागातून येणारे पावसाळी नाले हे साफसफाई करण्यात येत आहे. म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे शहरामध्ये पाणी घुसणार नाही याची काळजी नगरपालिकेच्या वतीने आमचे मार्गदर्शक नगराध्यक्ष परागजी संधान यांच्या सूचनेप्रमाणे आज त्या कामाला सुरुवात केलेली आहे. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.